नमस्कार. इडली सांबार खाऊन शिल्लक राहिलेली इडली असेल, इवन फ्रेश इडली असली तरी तुम्ही ती चटपटीत करून खाल, अशी आजची आपली स्पेशल झटपट आणि चटपटीत होणारी रेसिपी आहे मसाला फ्राय इडली. तर टाईम न वेस्ट करता लगेच सुरुवात करू या रेसिपीला. फ्राय इडली करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथे कांदे लागणार आहे. भरपूर कांदे यूज करायचे. मी इथे 4 मोठे कांदे वापरलेले आहे. एक मोठा टोमॅटो, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर. कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून त्यात मोहरीचा तडका दिलेला आहे. मोहरी छान तडतडली त्यानंतर जिरे आणि लसूण टाकलेला आहे. लसूण भरपूर टाकायचा, त्याने छान टेस्ट येते. त्यानंतर कढीपत्ता आणि भरपूर सारा कांदा. फ्राय इडली करताना कांदा भरपूर वापरायचा. सर्वात जास्त टेस्ट असेल फ्राय इडलीला तर ती फक्त कांद्याचीच असते. गोल्डन कलर येईपर्यंत आपण कांदा परतवून घेणार आहे. तोपर्यंत आपल्या ज्या शिल्लक इडल्या आहे, इथे माझ्याकडे 9 ते 10 इडल्या शिल्लक होत्या, त्या मी कट करून घेत आहे. उभे 3 काप आणि आडवे 3 काप करायचे आणि छान मस्तपैकी असे स्क्वेअरमध्ये कट करून घ्यायचे एक साईज. इथे आपली इडली कट करून झालेली आहे. कांदा पण छान असा फ्राय झालेला आहे. त्यात आता जाईल एक मोठा टोमॅटो. टोमॅटो आणि कांदा पुन्हा एकदा मिक्स करू आणि चांगला परतवून घेऊ. छान असता कलर चेंज होईपर्यंत आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा. कांदा ते व्यवस्थित परतलं आहे. आता यात गेले 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मसाला. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. फ्राय इडली ही खूप झटपट होते, पटकन होते. नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे रेसिपी. आणि आता यात आपण कट करून घेतलेल्या इडल्या टाकू. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. छान सगळीकडनं असं कोटिंग आलं पाहिजे इडलीला. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ही रेसिपी तुम्ही मॉर्निंगला किंवा इव्हिनिंगला ब्रेकफास्ट म्हणून करू शकता. आता चवीनुसार यात मीठ टाकून घेऊ आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची. फ्राय इडलीला कोथिंबीरीने खूप छान टेस्ट येते. कांदा आणि कोथिंबीर एकदमच इम्पॉर्टंट आहे. आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. छान खाली असे थोडं करपेल किंवा कोटिंग येईल इथपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहे. प्लेट ठेवायची आणि 5 मिनटं वाफवून घ्यायचे. 5 मिनटानंतर बघू शकता छान असा कलर पण चेंज झालेला आहे आणि खरपूस अशा आपल्या इडल्या आहे त्या फ्राय झालेल्या आहे. चारही बाजूंनी मस्त क्रिस्पी झालेली आहे आपली इडली. गॅसची फ्लेम ऑफ करूया आपण आणि आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. मस्त अशी क्रिस्पी, कडेनं कुरकुरीत आणि आतमध्ये मऊसूत अशी आपली मसाला फ्राय इडली इथे बनून तयार आहे. हार्डली 10 मिनिट लागतं ह्या रेसिपीला. आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. वरतून गार्निशिंगला थोडी कोथिंबीर आणि यासोबतच तुम्ही वरतून टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस पण टाकू शकता. अगदी चटपटीत लागते ही सॉससोबत किंवा केचपसोबत. तर परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.